मी स्वतः तो निर्णय घेतलेला. 10 वर्ष मी काढली कारण माझी मुलं होती. मला जातीवाद करायचा नाहीये, पण तरी जो फरक आहे तो आहे, फॅक्ट आहे. तो निर्णय चुकीचा होता हे मला आज कळलं 10 वर्षात. पुणे शहरातील पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. 2019 ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील स्पर्धक तरुणी सायली हिनं विवाहासाठी धर्म परिवर्तन केलं होतं. मात्र लग्नानंतर सासरच्या छळामुळे तिचं आयुष्य नरक बनलं. आता 10 वर्षांनी तिनं हिंदू संघटनांच्या मदतीनं सुखरूप सुटका करून सायलीनं हिंदू धर्मात परत प्रवेश घेतलाय. या धक्कादायक प्रकरणानं शहरात मोठी खळबळ आली आहे. आरोपींवर कारवाईची मागणी ही जोर धरू लागली आहे. सायलीनं 2016 मध्ये घरच्यांचा विरोध पत्करून ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथील प्रसिद्ध उद्योगपती आतिफ तासे यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि नाव बदलून अतेझा तासे ठेवलं होतं. मात्र लग्नानंतर नवरा आणि सासरच्या सदस्यांकडून तिचा सातत्यानं शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता, असा आरोप महिलेनं केलाय. मागील 10 वर्षात त्या दाम्पत्याला 4 मुलं झाली. स्वतःच्या सुरक्षेसाठी तिने अनेकदा पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी याची दखल घेतली नाही, असंही तिने स्पष्ट केलंय. अलीकडेच ती काही हिंदू संघटनांच्या संपर्कात आली आणि त्यांच्या मदतीनं तिची सुखरूप सुटका झाली. रविवारी 7 मार्च रोजी तिची शुद्धीकरणाची प्रक्रिया राबवण्यात आली. होम हवन आणि मंत्रोच्चारानं तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आलाय. तिचे नवे नाव आद्या सुर्वे ठेवण्यात आलंय. 4 मुलांच्या सुरक्षेसाठी मी हे पाऊल उचललं असून हिंदू संघटनांच्या मदतीनं आता मी स्वतंत्र झाले, असं मत सायलीनं व्यक्त केलंय. जातींमध्ये म्हणता येईल, मला जातीवाद करायचा नाहीये, पण तरी जो फरक आहे तो आहे, फॅक्ट आहे. आणि मला खूप खूप बरं वाटतंय की आपली लोक आपल्यासाठी उभी राहतात. म्हणून ज्या कोणी मुली अशा प्रकरणात सहन करत असतील अशा गोष्टी, त्यांनी प्लीज सहन करू नये. हे आयुष्य आपल्याला देवानी दिलंय, ते असल्या रावणांसमोर हरून जाण्यासाठी नाहीये. म्हणून आपल्या लोकांचा नेहमी सपोर्ट असतो. त्यांच्याशी प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि खचून जाऊ नका. पण मग प्रश्न तोच आहे की तुम्ही एवढ्या उच्च शिक्षित आहात, इकडे कशा असल्या गेलाय, काय सिच्युएशन होती ज्या पद्धतीने इथपर्यंत 10 वर्ष काढावे लागले? 10 वर्ष मी काढली कारण माझी मुलं होती. 4 मुलं आहेत मला. मुलांकडे बघून एक आई कधीच असा विचार करत नाही की माझं घर तुटावं किंवा मुलांना आईबापांचा साथ न मिळावा. तोच विचार करून मी आज इतकी वर्ष काढली. पण एक माणूस म्हणून माझी ही क्षमता संपलेली, माझे पेशन्स संपलेले आणि माझ्या मुलांसाठी मला आता बाहेर पडावंच लागलं त्यांच्या आयुष्यासाठी. तुम्हाला बळजबरी केल्या गेली धर्मांतरण असेल माहिती नाही, हे तर मी सांगितलंच आहे आधी. ती मी स्वतः तो निर्णय घेतलेला. तो निर्णय चुकीचा होता हे मला आज कळलं 10 वर्षात कळत आलं. पण आज मी फायनली ही स्टेप घेतली आहे माझ्या मुलांसाठी, माझ्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी. आणि माझी आपली ही लोक सगळी आहेत, ती माझ्या सोबत आहेत, खंबीरपणे उभी आहेत. म्हणून आज मी ही स्टेप घेऊ शकते. अगदी शेवटचा प्रश्न, खरं तर तुम्ही नव्या पिढीला रिप्रेझेंट करताय. तरुण असतील, तरुणी असतील, सेक्युलरिझम त्यांच्यामध्ये दिसतो आहे. कोणत्या कोणत्या ठिकाणी असावं, कुठे नसावं, तुमच्या वैयक्तिक अनुभवातून काय संदेश देणार? माझं हेच म्हणणं आहे की लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार केलेत आपल्या आईवडिलांनी, ते आपण घेऊन चालावे. देवावर विश्वास ठेवावा आणि देव नेहमीच जर कोणाबरोबर वाईट होत आहे तर नक्कीच देव त्यांच्यासोबत असतो. म्हणून इतरांच्या बोलण्यावर जाऊन किंवा त्यांच्या प्रोपगँडामध्ये फसून कुठचेही निर्णय घेऊ नये. सनातन धर्म हे आपला धर्म आहे आणि हे मी ठामपणे सांगते की त्याच्याशिवाय दुसरं कुठचाच धर्म तितका महान नाही. मी शब्द कमी आहेत माझ्याकडे, पण संबंधितांवर काय कारवाई कोर्ट करेल. माझी केस चालू आहे, मी निर्णय कोर्टाकडे देते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार उमा खापरे यांच्यासह बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायलीची हिंदू धर्मात वापसी करण्यात आली. या प्रकरणानं पुण्यात धर्मांतर, प्रेमविवाह आणि कौटुंबिक छळ याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सासरच्या सदस्यांवर कारवाईची मागणी केली असून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.